प्रोजेक्ट काय आहे, IoT बेस्ड ग्रीन हाऊस मॉनिटरिंग. तर याच्यामध्ये आपण काय करतोय, आपले जे ग्रीन हाऊससाठी लागणारे पॅरामीटर्स आहेत ते युजिंग सेन्सर सारा डेटा आपण कुठं मॉनिटर करतोय, तर ब्लिंक ॲपमध्ये करतो. रिअल टाईममध्ये तुम्ही दोन्ही ठिकाणी मॉनिटर करू शकता, मोबाईलमध्ये पण आणि आपल्या सिस्टीमवरती पण. आता या केसमध्ये काय केलं आपण, आता हा सॉईल मॉइश्चर सेन्सर आहे, तर हा काय करतो, मातीतील पाण्याची लेवल चेक करत असतो. तर सध्याला ड्रायनेस इथं दाखवत आहे, 837 ड्रायनेस आहे. तर मग आपण आता काय करतोय, वॉटर पंप असतात एवढं, पाण्याची लेवल ओके झाली, आपला वॉटर पंप ऑफ झाला. ओके. आता याच्यामध्ये आपण दुसरं लाईटचं जे लेवल मेंटेन करण्यासाठी इथं एक LDR सेन्सर यूज केला. जर संध्याकाळच्या वेळी ऑटोमॅटिकली काय होणार आहे, आपला बल्ब ऑन होऊन जाईल, म्हणजे पॉली हाऊसमध्ये आपल्या लाईट मेंटेन राहते. तर इथं आपल्याला लाईट इंटेन्सिटी रिअल टाईममध्ये डिस्प्ले होते नाईटची. मग जशी इंटेन्सिटी वाढेल, म्हणजे सनलाईट आली का इथून इंटेन्सिटी इन्क्रीज झाली की आपला लॅम्प ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल. आपला लॅम्प ऑफ झाला, इथं इंटेन्सिटी इन्क्रीज झालेली दिसते आपल्याला. नेक्स्ट पार्ट आपला काय, DST11 सेन्सर वापरला आहे. तर या ठिकाणी काय आहे, तर जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर त्यासाठी आपण एक कूलिंग फॅन आतमध्ये ॲड केलेला आहे, तर जो आतमधलं टेम्परेचर मेंटेन ठेवेल. तर टेम्परेचर पण इन्क्रीज होताना तुम्हाला रिअल टाईम इथं आणि लॅपटॉपमध्ये दोन्हीकडं अपडेट दिसते. इन्क्रीज होतं, आता 32 झाले. 35चा आपण सेट पॉईंट दिला. अगर 35च्या अबोव गेल्यानंतर काय होईल, आपला कूलिंग फॅन स्टार्ट होऊन जाईल. आपला कूलिंग फॅन चालू झालेला आहे थ्रू ह्या रिले. सगळे ऑपरेशन आपण कशा थ्रू करतोय, रिले थ्रू करतो. आता नेक्स्ट आपण काय, नेक्स्ट पार्ट आपला काय आहे का, इन केस ह्युमिडिटी इन्क्रीज झाली तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, काहीचं वरतून डोअर थोडंसं जास्त ओपन करणार. तर ते काय इन्क्रीज करण्याकरता आपण मॅन्युअली ह्युमिडिटी इन्क्रीज करतोय सध्याला. टेम्परेचर जास्त इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, ह्युमिडिटी इन्क्रीज होण्याकरता थोडासा वेळ लागतो, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये वर्क करतं ते. टेम्परेचर हळूहळू डिक्रीज होते, सेम टाईम आपली ह्युमिडिटी इन्क्रीज होते. ह्युमिडिटी अबव 50 गेल्यानंतर काय होईल, आपलं डोअर ओपन होऊन जाईल. ह्युमिडिटी इन्क्रीज होते, शेड ओपन झालं. आता 50 हळूहळू ते काय होतं आहे, आता डिक्रीज होत चालेल. ज्यावेळेस हा पॉईंट आपला ह्युमिडिटीचा बिलो 40 येईल, त्यावेळेस आपलं हे जे डोअर ओपन झालं आहे तर ते ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल. बिलो 40 आलं आता ते, तर आपलं डोअर ऑफ होऊन झालं. टेम्परेचर अजून पण 30च्या बिलो आलेलं नाही आहे, त्यामुळे काय होतं आहे, आपला कूलिंग फॅन चालू आहे. 30च्या बिलो टेम्परेचर आल्यानंतर काय होईल, आपला फॅन ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल. 31पर्यंत आलं आहे.